बंड्या प्रथमच विमानात बसतो. तेथील एअर होस्टेसला पाहून जाम खुश होतो. बंड्या एअर होस्टेसला, तुमचा चेहरा अगदी माझ्या बायकोसारखा आहे. एअर होस्टेस बंड्याच्या थोबाडीत ठेवून देते. आता तर कमालच झाली. तुमच्या सवयी पण माझ्या बायकोसारख्याच आहेत. एका मठावर गेलो होतो. 7 साधू 7 चटयांवर बसले होते. मी सगळ्यात मोठ्या साधूला विचारले, बाबा, पोरी भाव देत नाहीत, काय करू? बाबा हसले आणि सगळ्यात लहान साधूला म्हणाले, गोमटेश्वरा, आणखी एक चटई टाक बाबा. रात्री भूताची मालिका बघून झाल्यावरचा संवाद. बायको, अहो, माझ्याकडे तोंड करून झोपा, मला भीती वाटते. नवरा, हा, म्हणजे मी भिवून मरतो. जगाला काय आवडतं ते करू नका. तुम्हाला जे वाटतं ते करा आणि मार खा. तीन मुंग्यांना एक केक दिसतो. पहिली जाते आणि केक खाते. दुसरी पण जाऊन खाते. तिसरी नाही खात. का? ती म्हणते, शी, केकला मुंग्या लागल्यात. संपूर्ण लाईफ बदलवण्यासाठी एक वाईफ पर्याप्त असते. पण एका वाईफला बदलविण्याचे असल्यास संपूर्ण लाईफ सुद्धा अपूर्ण आहे. एक दारुडा रंगाच्या दुकानात जातो. दारुडा, मला घराला लावण्यासाठी रंग पाहिजे. कोणता रंग चांगला आहे? दुकानदार, हा घ्या, 1000 रुपयाचा रॉयल पेंट. एकदा लावून तर बघा, घर कसं रंगीबेरंगी दिसेल ते. दारुडा, अरे हट, एवढा महाग? त्यापेक्षा मी एक 100 रुपयाचा रॉयल स्टॅग घेतो. मग नुसतं घरच काय, सगळं शहर रंगबिरंगी दिसेल. एकदा एक दारुडा चालता चालता एका साधूला धडकला. साधू रागाने, ए मूर्ख, मैं तुझे श्राप देता हूँ. दारुड्या, रुकिए महाराज, मैं ग्लास लेके आता हूँ. जिम ट्रेनर, आज आपण चेस्ट आणि ABSची प्रॅक्टिस करू. बंड्या, खड्ड्यात जाऊ दे ते चेस्ट ABS, तू फक्त आज भुवया कशा उडवायच्या ते शिकव. पप्पू, मम्मी, आपल्या शेजारच्या मावशीची 2-2 नावे आहेत काय? मम्मी, नाही बेटा, त्यांचं नाव जया आहे. पप्पू, पण पप्पा तर त्यांना डार्लिंग म्हणत होते.